Hello friends, today we are going to learn the new topic from chemistry, that is solution. Solution हा टॉपिक 12वीला बोर्ड परीक्षेला विथ ऑप्शन 6 मार्काला आहे आणि विदाउट ऑप्शन 4 मार्काला. म्हणजे 4 मार्काचे तुम्हाला कंपल्सरी क्वेश्चन या टॉपिकवरचे सोडवावे लागतील आणि विथ ऑप्शन 6 मार्काला टॉपिक असणार आहे. तर 12वीच्या बोर्ड परीक्षेत या टॉपिकवरती न्यूमरिकलसुद्धा विचारले जातील. साधारण 2 किंवा 3 मार्काचे न्यूमरिकल या टॉपिकवरती विचारले जातं. तर हा टॉपिक आपण आज सुरू करणार आहोत. आता या टॉपिकमध्ये महत्त्वाच्या टर्म्स आहेत ते तुम्हाला पाठ पाहिजेत. गेल्या वर्षी 11वीला तुम्ही ॲडसॉर्प्शन आणि कोलाइड्स हा टॉपिक शिकलेला होता. तर त्यामध्ये कोलाइड्स हा एक तुम्हाला सोल्युशनचा टाईप झालेला आहे. त्याच्या पुढचा जो टाईप आहे ट्रू सोल्युशन्स किंवा होमोजिनियस सोल्युशन्स, होमोजिनियस मिक्सचर्स, हे आता 12वीच्या सिलेबसमध्ये नवीन चेंज केलेलं आहे. 12वीचा सिलेबस यावर्षी चेंज झालेला आहे, तुम्हाला माहिती आहे. आता या टॉपिकमधला काही पार्ट डिलीट केलेला आहे, तो मी तुम्हाला त्या वेळेला सांगेन कुठला पार्ट डिलीटेड आहे तो. तर आता आपण आजच्या लेक्चरमध्ये व्हेरियस टर्म्स इन्व्हॉल्ड इन सोल्युशन्स. तर सोल्युशन तुम्हाला 10वीपर्यंत त्याचं बेस किंवा 11वीपर्यंत बेसिक तुम्हाला कन्सेप्ट सोल्युशनचा माहिती आहे. सोल्युशन म्हणजे आपण मराठीत द्रावण असं म्हणतो. तर कुठलंही सोल्युशन असेल तर ते 2 किंवा 2पेक्षा जास्त कॉम्पोनंट्सनी तयार झालेलं असतं. म्हणजे सोल्युशन तयार करण्यासाठी तुम्हाला मिनिमम 2 कॉम्पोनंट असावे लागतील. आता सोल्युशनमधले जे 2 कॉम्पोनंट आहेत त्याला आपण काय म्हणतो, एकाला सोल्यूट म्हणतो आणि दुसऱ्याला सॉल्वंट म्हणतो. सोल्यूट प्लस सॉल्वंट इक्वल टू सोल्युशन. सो सोल्युशन इट इज अ मिक्सचर ऑफ 2 or more components, combination of 2 or more substances, these are called as a mixtures. हे तुम्ही 11वीमध्ये शिकलेलं आहे. तर त्यामध्ये मग सोल्युशन हा एक जो टाईप्स आहे त्याच्यामध्ये पुन्हा 3 प्रकारचे सोल्युशन्स आहेत. त्यामध्ये तुम्ही मिक्सचर एक प्रकार शिकलेला आहे, त्यानंतर कोलाइड्स एक प्रकार शिकलेला आहे आणि आता 12वीला आहे तो ट्रू सोल्युशन्स हा एक टाईप तुम्हाला शिकायचा आहे. तर आता मिक्सचरमध्ये पुन्हा तुम्हाला 2 टाईप्स माहिती आहेत, होमोजिनियस अँड हेट्रोजिनियस. होमोजिनियस जे मिक्सचर आहेत इट इज अ युनिफॉर्म मिक्सिंग ऑफ 2 कॉम्पोनंट्स. युनिफॉर्म म्हणजे एकसारखं मिक्सचर की त्यामध्ये तुम्हाला कोलायडल पार्टिकल्स किंवा पार्टिकल्स आर इनव्हिजिबल, डोळ्यानं ती पार्टिकल दिसत नाहीत, त्यांना आपण होमोजिनियस म्हणतो. आणि हेट्रोजिनियसचा अर्थ काय, देर इज नो युनिफॉर्म मिक्सिंग ऑफ कॉम्पोनंट्स. आता मिक्सचरचं तुम्हाला जे एक्झाम्पल माहिती आहे, आपल्या याच्यामध्ये असणारे एअरचं एक एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे. एअर इट इज अ मिक्सचर ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ गॅसेस. फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड. तर हे सर्व गॅसेस मिळून एअर तयार झालेलं आहे. म्हणजे एअरमध्ये असणारे काय आहेत कॉम्पोनंट्स आहेत, तर त्याला आपण मिक्सचर म्हणतो एअर. किंवा रॉक, खडक, इट इज अ मिक्सचर ऑफ 2 or more मिनरल्स. मिनरल्सचं जे मिक्सचर आहे त्यापासून रॉक तयार होतं. तर ही काही मिक्सचरची तुम्हाला माहिती असणारी एक्झाम्पल्स आहेत. तर आता 12वीच्या सिलेबसमध्ये तुम्हाला होमोजिनियस मिक्सचर हा पार्ट आहे. तर होमोजिनियस मिक्सचरमध्ये ट्रू सोल्युशन्स त्याची डेफिनेशन किंवा सोल्युशन, व्हॉट इज सोल्युशन आणि त्याचे टाईप्स जे आहेत ते आपल्याला 12वीमध्ये शिकायचे आहेत. आता आपल्याला माहिती आहे वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्वंट. वॉटरमध्ये सर्व प्रकारचे कंपाऊंड्स जे आहेत किंवा सबस्टन्सेस जनरली डिझॉल्व्ह होतात. डिझॉल्व्ह म्हणजे विरघळतात, म्हणून वॉटरला काय म्हटलेलं आहे, युनिव्हर्सल सॉल्वंट. वॉटर इज ए युनिव्हर्सल सॉल्वंट बिकॉज नंबर ऑफ सबस्टन्सेस आर डिझॉल्व्ड इन वॉटर. म्हणजे वॉटर सॉल्वंट आहे. आता याच्यामध्ये जनरली इनऑर्गॅनिक जी कंपाऊंड्स आहेत ती डिझॉल्व्ह होतात, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आता तुम्हाला एक्झाम्पल माहिती असेल सोडियम क्लोराइड्स, NaCl. NaCl मीन्स कॉमन सॉल्ट. NaCl तुम्ही वॉटरमध्ये टाकलं की त्याचं क्लिअर सोल्युशन होतं. म्हणजे यामध्ये NaCl हा काय झाला, सोल्यूट झाला. आणि सॉल्वंट काय असणार आहे, वॉटर हा सॉल्वंट असणार आहे. तर सोल्यूट प्लस सॉल्वंट याचं काय तयार होतं, सोल्युशन, म्हणजे NaCl सोल्युशन तयार होईल. दुसरं एक्झाम्पल तुम्हाला शुगरचं माहिती आहे. शुगर हा सोल्यूट आहे. तर शुगर वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतं, म्हणजे वॉटर काय झालं, सॉल्वंट झाला. मग वॉटरमध्ये जी शुगर डिझॉल्व्ह केली जाते त्यापासून शुगर सोल्युशन तयार होतं. तरी काही एक्झाम्पल तुम्हाला माहिती असणारी एक्झाम्पल आहेत सोल्युशनची.
तर आता आपल्याला 12वीमध्ये अजून काही याचे डिफरंट टाईप्स जे आहेत ते आपण शिकणार आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला सोल्युशन हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. सोल्यूट कशाला म्हणतात, सॉल्वंट कशाला म्हणतात, सॉल्वेशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ ए सोल्युशन, सॉल्ट डिझॉल्व्ड इन सॉल्वंट. त्यानंतर हायड्रेशन ऑर ॲक्वेशन, हायड्रेशन म्हणजे वॉटरमध्ये तयार केलेली सोल्युशन, ॲक्वा मीन्स वॉटर. त्यानंतर बायनरी सोल्युशन, व्हॉट इज मीन बाय बायनरी सोल्युशन, बायनरी मीन्स टू, दोन कॉम्पोनंट्सपासून तयार झालेली सोल्युशन आहेत त्या सोल्युशनला बायनरी सोल्युशन असं म्हणतात. देन व्हॉट इज टर्नरी सोल्युशन, द सोल्युशन कंटेनिंग 3 कॉम्पोनंट्स, की ज्या सोल्युशनमध्ये 3 कॉम्पोनंट्स असतील असं जे सोल्युशन असेल त्याला आपण टर्नरी सोल्युशन म्हणू. त्यानंतर आहे क्वाटर्नरी सोल्युशन, क्वाटर्नरी मीन्स 4 कॉम्पोनंट्सपासून तयार झालेलं सोल्युशन. द सोल्युशन प्रिपेअर्ड फ्रॉम 4 कॉम्पोनंट्स इट इज कॉल्ड एज अ क्वाटर्नरी सोल्युशन. तर या डिफरंट टर्म्स तुम्हाला या टॉपिकमध्ये शिकायचे आहेत. देन व्हॉट इज ॲक्वेस सोल्युशन, ॲक्वेस म्हणजे वॉटरमध्ये तयार केलं, ॲक्वा मीन्स वॉटर, म्हणजे सॉल्वंट तुम्ही जर वॉटर वापरला तर त्या सोल्युशनला ॲक्वेस सोल्युशन असं म्हणतात. देन व्हॉट इज नॉन ॲक्वेस सोल्युशन, नॉन ॲक्वेस म्हणजे वॉटर न वापरता तुम्ही ऑर्गॅनिक सॉल्वंट जर वापरले, बेंझिन, अल्कोहोल किंवा ॲसिटोन, देन these solutions are called as a non-aqueous solution. Then what is concentration of solution, तर 11th स्टँडर्डमध्ये तुम्ही कॉन्सन्ट्रेशन शिकलेलं आहे 11th स्टँडर्डमध्ये. आता त्यामध्ये तुम्हाला नॉर्मॅलिटी, मोलॅलिटी, मोल फ्रॅक्शन या डिफरंट टर्म्स तुम्ही शिकलेलं आहे. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कुठल्या कुठल्या टर्म्समध्ये मोजलं जातं. तर नॉर्मॅलिटी, मोलॅलिटी हे तुम्हाला 11वीमध्ये झालेलं आहे, त्याला आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन असं म्हणतो. देन व्हॉट इज डायल्यूट सोल्युशन, आता डायल्यूट सोल्युशन आणि त्याच्याखाली कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन अशा 2 टर्म्स आहेत. तर डायल्यूटमध्ये काय असते की सॉल्वंट जास्त असतो आणि सोल्यूट कमी असतं, म्हणजे मोर अमाऊंट ऑफ सॉल्वंट, लेस अमाऊंट ऑफ ए सोल्यूट, और लेस अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन ए मोर अमाऊंट ऑफ ए सॉल्वंट, देन इट इज कॉल्ड एज अ डायल्यूट सोल्युशन. देन व्हॉट इज कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन, so in concentrated solution more amount of a solute dissolved in less amount of a solvent. याच्यामध्ये सोल्यूटचं प्रमाण जास्त असतं आणि सॉल्वंटचं कमी असतं, दॅट सोल्युशन इज कॉल्ड एज अ कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. तर या टर्म तुम्हाला या टॉपिकमध्ये माहिती पाहिजेत, डायल्यूट सोल्युशन कशाला म्हणतात किंवा कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन कशाला म्हणतात. आता इथं सोल्युशनची डेफिनेशन बघा, सोल्युशन इज ए होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more सबस्टन्सेस, 2 किंवा 2पेक्षा जास्त सबस्टन्स मिक्स केल्यानंतर जर त्याचं होमोजिनियस मिक्सचर तयार होत असेल देन इट इज कॉल्ड एज ए सोल्युशन. किंवा दुसरी डेफिनेशन आहे, सोल्युशन इज ए होमोजिनियस मिक्सचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट, और सोल्युशन इज ए होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 सबस्टन्सेस बट कन्सिस्टिंग ऑफ ए 1 फेज, म्हणजे एकच फेजमध्ये तयार होणारे जे सोल्युशन आहे दॅट इज कॉल्ड एज अ होमोजिनियस मिक्सचर और इट इज ए सोल्युशन. देन सोल्यूट डिझॉल्व्ड इन ए सॉल्वंट, सोल्युशन तयार करण्यासाठी आपल्याला सोल्यूट आणि सॉल्वंट लागणार आहे. तर सोल्यूट हे सॉल्वंटमध्ये डिझॉल्व केलं जातं. मग सोल्यूट इज ए सबस्टन्स बिईंग डिझॉल्व्ड. व्हॉट इज सोल्यूट, सोल्यूट इज ए सबस्टन्स बिईंग डिझॉल्व्ड, म्हणजे जो विरघळला जातो त्याला आपण सोल्यूट म्हणतो. व्हॉट इज सॉल्वंट, सॉल्वंट इज द लिक्विड इन विच सोल्यूट इज डिझॉल्व. हे सॉल्वंट जनरली लिक्विड फॉर्ममध्ये असतो की त्यामध्ये आपण सोल्यूट डिझॉल्व करतो. Therefore, solvent is in liquid form in which solute is a dissolved. Then what is aqueous solution? Aqueous solution means it contains a water as a solvent. The binary solution ची मगाशी तुम्हाला डेफिनेशन सांगितली, it is a homogeneous mixture consisting of 1 phase and contains only 2 components. म्हणजे 2 कॉम्पोनंट्सपासून तयार झालेलं सोल्युशन. तिथे एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे, सोल्युशन ऑफ NaCl इन वॉटर, त्याच्यामध्ये NaCl हा सोल्यूट आहे, वॉटर इज ए सॉल्वंट. देन डायल्यूट सोल्युशन कंटेनिंग रिलेटिव्हली स्मॉल अमाऊंट ऑफ सोल्यूट कम्पेअर्ड विथ अमाऊंट ऑफ ए सॉल्वंट. देन व्हॉट इज कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन, ए सोल्युशन कंटेन्स लार्ज अमाऊंट ऑफ सोल्यूट ॲज कम्पेअर्ड टू सॉल्वंट, देन इट इज ए कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. Then what is unsaturated solution, a solution in which more solute can be dissolved at a given temperature is called as a unsaturated solution. म्हणजे अनसॅच्युरेटेडमध्ये सोल्यूटचं प्रपोर्शन हे जास्त असतं ॲज कम्पेअर टू सॉल्वंट. देन सॅच्युरेटेड सोल्युशन इज अ वन वेअर द कॉन्सन्ट्रेशन इज मॅक्झिमम, नो मोर सोल्यूट इज डिझॉल्व ॲट ए गिवन टेम्परेचर. म्हणजे ठराविक काळापर्यंतच आपण तो सोल्यूट त्यामध्ये डिझॉल्व करू शकतो
मग अशी एक स्टेज येते की त्या स्टेजनंतर तो सोल्यूट त्यामध्ये डिझॉल्व्ह होऊ शकत नाही. मग ती जी स्टेज आहे त्या स्टेजचं जे सोल्युशन तयार होईल दॅट सोल्युशन इज कॉल्ड एज अ सॅच्युरेटेड सोल्युशन. आणि त्या कंडिशनला इक्विलिब्रियम कंडिशन असं आपण म्हणतो. सॅच्युरेटेड सोल्युशन रिप्रेझेंट ॲन इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम मीन्स solute plus solvent, it gives a solution, then again solution it gives solute plus solvent, and that condition is called as the equilibrium condition. Then what is supersaturated solution? A solution that containing relatively large amount of solute than the required for saturation. It is prepared by heating and adding more and more solute. म्हणजे सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन ही सॅच्युरेटेडच्या पुढची स्टेप आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपण कोल्ड वॉटरमध्ये जर एखादा सबस्टन्स डिझॉल्व होत नसेल तर त्या ठिकाणी हिटिंग करून तो सोल्यूट आपण जास्तीत जास्त प्रमाणात त्यामध्ये डिझॉल्व करतो. मग ते जे सोल्युशन तयार होतं त्याला सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन असं नाव. आता हा पार्ट आपण आता बघितला टाईप्स ऑफ सोल्युशन्स. देन होमोजिनियस आता 12वीच्या सिलेबसमध्ये तुम्हाला ट्रू सोल्युशन्स हा पार्ट आहे. आणि हेट्रोजिनियस हे तुम्ही 11वीमध्ये कोलायडल सोल्युशन हा टाईप शिकलेला आहे. त्याला कोलायडल डिस्पर्शनसुद्धा म्हणतात. द ट्रू सोल्युशन जर आपण बघितलं तर त्यामध्ये पार्टिकलची जी साईज आहे ती व्हेरी स्मॉल असते अँड इट इज लेस दॅन 10⁻⁸ सेंटीमीटर. लेस दॅन 10⁻⁸ सेंटीमीटर ही पार्टिकल साईज असते, आपल्याला डोळ्यांना दिसू शकत नाही. इट इज इनविजिबल. कोलाइड्स जे आहेत कोलाइड्समध्ये पार्टिकल साईज ही बिगर असते आणि त्याची जी साईज आहे ती 10⁻⁴ to 10⁻⁷ सेंटीमीटर. म्हणजे ट्रू सोल्युशनपेक्षा थोडी जास्त साईज असते पार्टिकल्स. आणि दॅट सोल्युशन इट इज कॉल्ड एज अ हेट्रोजिनियस. आणि हेट्रोजिनियसची जी पार्टिकल्स आहेत ती व्हिजिबल असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बिकरमध्ये वॉटर घेतला आणि त्याच्यामध्ये स्टार्च पावडर किंवा ग्लुकोज पावडर टाकली तर ती कम्प्लिटली डिझॉल्व्ह होत नाही, तर त्याची जी पार्टिकल्स आहेत ते आपल्याला डोळ्यांना दिसतात. मग त्या टाईपचं सोल्युशन असेल तर त्याला कोलायडल डिस्पर्सन असं म्हणतात किंवा हेट्रोजिनियस सोल्युशन. तर हे 2 मेन टाईप्स आहेत, होमोजिनियस अँड हेट्रोजिनियस. आता मिक्सचरचे जे टाईप्स आहेत त्याच्यामध्ये कोर्स मिक्सचर, कोलायडल डिस्पर्शन आणि ट्रू सोल्युशन असे 3 टाईप्स आहेत. तर मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं कोर्स मिक्सचरमध्ये साईज ही सर्वात जास्त असते. त्याचं एक्झाम्पल इथं सॉल्ट आणि शुगरचं मिक्सचर दिलेलं आहे. मिक्सचर ऑफ सॉल्ट अँड शुगर हे जर तुम्ही मिक्स केलं तर ते मिक्सचर तयार होईल, त्याच्यामध्ये पार्टिकल साईज ही जास्त असते. तर कोलायडलचं तुम्हाला आत्ता सांगितलं 10⁻⁷ to 10⁻⁴ सेंटीमीटर या रेंजमध्ये पार्टिकल साईज असते. त्याचं एक्झाम्पल आपण स्टार्च पावडर डिझॉल्ड इन वॉटर. त्यानंतर ट्रू सोल्युशनमध्ये NaCl डिझॉल्ड इन वॉटर हे एक एक्झाम्पल आहे किंवा शुगर डिझॉल्ड इन वॉटर. तर त्याची पार्टिकल आपल्याला इनविजिबल असतात, त्यामुळे त्याला आपण ट्रू सोल्युशन किंवा होमोजिनियस सोल्युशन असं नाव आहे. आता इथं कोलायडल पार्टिकल्स तुम्ही 11वीमध्ये शिकले, त्याच्यावरती चार्ज असतो, पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह. तर हे चार्ज तुम्ही त्याच्या प्रॉपर्टीमध्ये इलेक्ट्रोफोरेसिस किंवा टिंडॉल इफेक्ट या प्रॉपर्टी 11वीला तुम्हाला झालेल्या आहेत. तर ते कोलायडल पार्टिकल्सची रिलेटेड. आता 12वीला तुम्हाला का हा पार्ट नाही. तर ट्रू सोल्युशन आपण शिकणार आहे. ट्रू सोल्युशन इज डिफाइन्ड ॲज ए होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more pure substances and the composition of which is not fixed and may be varied within certain limit. ही ट्रू सोल्युशनची डेफिनेशन आहे. द पार्टिकल साईज इज गिवन इट इज लेस दॅन 10⁻⁸ सेंटीमीटर. दिस पार्टिकल्स कॅनॉट बी सीन बाय नेकेड आईज. म्हणजे आपल्याला डोळ्यांना ती दिसणार नाहीत. मग आता याची एक्झाम्पल खाली तुम्हाला दिले सोडियम क्लोराईड म्हणजे सॉल्ट. हे जर तुम्ही वॉटरमध्ये डिझॉल्व केलं तर क्लिअर सोल्युशन तयार होतं. किंवा सिल्वर नायट्रेटचं एक्झाम्पल आहे, सल्फ्युरिक ॲसिडचं एक्झाम्पल आहे. सो दीज आर ट्रू सोल्युशन्स. आता इथं एक तुम्हाला चार्ट दिसतो. चार्टमध्ये सोल्यूट, सॉल्वंट आणि तयार होणारं जे सोल्युशन आहे त्याची काही एक्झाम्पल दिलेले आहेत. तर आपल्याला जनरली माहिती असतं की सोल्युशन हे फक्त सॉलिड आणि लिक्विडपासून तयार होतं. तर सॉलिड आणि लिक्विड हे 2च कॉम्पोनंट सोल्युशनमध्ये नसतात, गॅससुद्धा असू शकतो त्याच्यामध्ये. म्हणजे कुठलेही जे 3 स्टेट्स आहेत मॅटरच्या, सॉलिड, लिक्विड अँड गॅस, या तिन्हीतल्या कुठल्याही 2 स्टेट्स कंबाईन झाल्यानंतर सोल्युशन तयार होऊ शकतं. आता इथं एकूण 9 टाईप्स दिलेले आहेत. देर आर 9 टाईप्स ऑफ
होमोजिनियस मिक्सचर्स किंवा होमोजिनियस और ट्रू सोल्युशन्स. आता पहिला जो पार्ट आहे किंवा पहिला टाईप बघा, त्याच्यामध्ये स्टेट ऑफ सोल्यूट म्हणजे सोल्यूटची फिजिकल स्टेट दिली आहे सॉलिड, आणि नेक्स्ट कॉलममध्ये सॉल्वंट आहे तो लिक्विड आहे. म्हणजे सॉलिड आणि लिक्विड हे जर मिक्स केलं तर कुठल्या कुठल्या टाईपचे सोल्युशन्स आहेत त्याचं एक्झाम्पल पुढं दिलं आहे. सी वॉटर. आता सी वॉटर म्हटलं की वॉटरमध्ये काय असतं, तिथं सॉल्ट असतो, NaCl सॉल्ट हा वॉटरमध्ये डिझॉल्व केलेला म्हणजे सी वॉटर, समुद्राचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर बेन्झॉइक ॲसिड इन बेन्झिन. तर बेन्झॉइक ॲसिड हे सॉलिड्स फॉर्ममध्ये असतं, बेन्झिन हे लिक्विड फॉर्ममध्ये असतं. आणि बेन्झॉइक ॲसिड हे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, ते वॉटरमध्ये डिझॉल्व होत नाही, म्हणून ते ऑर्गॅनिक सॉल्वंट बेन्झिनमध्ये डिझॉल्व होतं. म्हणून हे एक एक्झाम्पल तुम्हाला या टाईपमध्ये सांगता येईल. त्यानंतर मग सांगितल्याप्रमाणे शुगर इन वॉटर, साखर आपण वॉटरमध्ये डिझॉल्व करू शकतो. तर ही सॉलिड सोल्यूट आणि सॉल्वंट लिक्विड याची 3 एक्झाम्पल्स आहेत. दुसरा जो टाईप आहे तो सॉलिड आहे आणि सॉल्वंटसुद्धा सॉलिड आहे. म्हणजे दोन्ही जे कॉम्पोनंट्स आहेत ते दोन्ही कसे आहेत, सोल्यूट इज सॉलिड, सॉल्वंट इज ऑल्सो सॉलिड. तर याच्यापासून तयार होणारे जे सोल्युशन आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मेटल अलॉयज माहिती आहेत. मेटल अलॉयज म्हणजे मिश्र धातू. त्याच्यामध्ये ब्रास, कॉपरचे जे अलॉयज आहेत ब्रास, ब्रॉन्झ, दीज आर मेड फ्रॉम सोल्यूट सॉलिड अँड सॉल्वंट ऑल्सो सॉलिड. म्हणजे 2 मेटल्सचं होमोजिनियस मिक्सचर असतं आणि दॅट मिक्सचर इज कॉल्ड एज अ अलॉयज. त्याच्यामध्ये कॉपरचे अलॉयचे एक्झाम्पल दिलेले आहेत 2, ब्रास आणि ब्रॉन्झ. त्यानंतर तिसरा जो टाईप आहे त्याच्यामध्ये सोल्यूट हा सॉलिड्स फॉर्ममध्ये आणि सॉल्वंट इज इन गॅसियस स्टेट. द गॅसियस स्टेटमध्ये सॉल्वंट आणि सोल्यूट इज सॉलिड स्टेट. मग याच्यापासून तयार होणारे होमोजिनियस मिक्सचर कुठले आहेत, तर एक्झाम्पल तुम्हाला आयोडीन इन एअर दिलेलं आहे. आयोडीन जर ओपन आपण ठेवलं तर त्याचं डायरेक्टली कन्व्हर्जन कशामध्ये होतं, गॅसेसमध्ये. आयोडीनचं काय होतं, सब्लिमेशन होतं. मग सब्लिमेशन झाल्यानंतर आयोडीन, सॉलिड आयोडीन कन्व्हर्टेड इन टू गॅसियस स्टेट अँड इट मिक्स इन एअर. म्हणजे या टाईपचं जे सोल्युशन तयार होतं त्याला सॉलिड गॅस सोल्युशन असं नाव आहे. त्याच्यानंतर पुढची 4, 5, 6 हे जे टाईप्स आहेत त्याच्यामध्ये सोल्यूट हे लिक्विड घेतलेलं आहे आणि सॉल्वंट चेंज केलं आहे, लिक्विड सॉलिड गॅस. तर 4 नंबरचा टाईप बघा, लिक्विड इज अ सोल्यूट अँड सॉल्वंट लिक्विडच आहे, दोन्ही लिक्विड फॉर्ममध्ये आहेत. तर त्याचे एक्झाम्पल इथे दिले, गॅसोलिन किंवा इथेनॉल इन वॉटर. इथेनॉल इज अल्कोहोल, अल्कोहोल वॉटरमध्ये डिझॉल्व होतं. मग अल्कोहोल इट इज इन लिक्विड फॉर्म, वॉटर इज ऑल्सो इन ए लिक्विड फॉर्म. तर गॅसोलिन म्हणजे पेट्रोलियम प्रॉडक्ट्स आहेत, पेट्रोल, डिझेल. सो इज इज ऑल्सो मिक्सचर ऑफ 2 लिक्विड्स. ही ती 2 एक्झाम्पल आहेत, लिक्विड 2 कॉम्पोनंट असणारे जे सोल्युशन आहे त्याचे. 5 नंबरचा टाईप आहे, लिक्विड इज अ सोल्यूट अँड सॉलिड इज अ सॉल्वंट. म्हणजे यामध्ये सॉल्वंट सॉलिड आहे, सोल्यूट हा लिक्विड आहे. तर याचे एक्झाम्पल आहे ॲमॅलगम्स ऑफ मर्क्युरी विथ मेटल्स. मर्क्युरी म्हणजे Hg ॲज अ मर्क्युरी इन सिल्वर. म्हणजे मर्क्युरी आणि इतर जी मेटल्स याचं कॉम्बिनेशन केलं की त्याला ॲमॅलगम असं नाव आहे. मग याच्यामध्ये मर्क्युरी हा लिक्विड स्टेटमध्ये असतो आणि मेटल जे आहेत ते सॉलिड स्टेटमध्ये. मग यांच्यापासून तयार होणारे मिक्सचर हे होमोजिनियस मिक्सचर असतं. तर याची काय एक्झाम्पल्स आहेत. नेक्स्ट टाईप नंबर 6, इन विच सोल्यूट इज अ लिक्विड बट सॉल्वंट इज अ गॅस. म्हणजे इथं सोल्यूट हा लिक्विड स्टेटमध्ये आहे, सॉल्वंट हा गॅसियस स्टेटमध्ये. तर याचं एक्झाम्पल कुठलं घेतलेलं आहे, इथं क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन. तर क्लोरोफॉर्म इट इज इन लिक्विड स्टेट, नायट्रोजन हा गॅसियस स्टेटमध्ये. म्हणजे इथं नायट्रोजन हा सॉल्वंट आहे, क्लोरोफॉर्म हा सोल्यूट आहे. तर याच्यापासून तयार होणारं सोल्युशन आहे ते इट इज ऑल्सो होमोजिनियस सोल्युशन. त्यानंतरचे शेवटचे 3 टाईप्स आहेत 7, 8, 9. त्याच्यामध्ये सोल्यूट हा गॅसियस स्टेटमध्ये आहे, सॉल्वंट इज इन लिक्विड, सॉलिड ऑर गॅसियस स्टेट. तर यामधला पहिला 7वा टाईप बघा, सोल्यूट गॅस आणि सॉल्वंट लिक्विड असणार. तर याच्यापासून तयार होणारं सोल्युशन आहे ते कार्बोनेटेड वॉटर म्हटलेलं आहे. म्हणजे CO2 इन वॉटर, वॉटरमध्ये CO2 डिझॉल्व केला की जे सोल्युशन तयार होतं त्याला कार्बोनेटेड वॉटर असं म्हणतो. आता तुम्हाला एक्झाम्पल कोल्ड्रिंकची माहिती असतील. कोल्ड्रिंकचं जरा तुम्ही बॉटलचं टोपण काढलं की त्यामधून बबल्स बाहेर येतात किंवा फेस बाहेर, इपरवन्सेस येतात. ती इपरवन्सेस कसे असतात, तर CO2 जे असतात, कारण त्याच्यामध्ये CO2 हा प्रेशरनं डिझॉल्व केलेला असतो कोल्ड्रिंक्समध्ये. तर ते कोल्ड्रिंकचं एक एक्झाम्पल कशामध्ये येईल, या टाईपमध्ये येईल. त्याच्यामध्ये गॅस हा CO2 असतो आणि तो लिक्विड सॉल्वंटमध्ये डिझॉल्व केलेला असतो. किंवा दुसरं एक्झाम्पल इथं ऑक्सिजनचं दिलं आहे. ऑक्सिजन इज अ गॅस, इट इज डिझॉल्व्ड इन वॉटर, वॉटरमध्ये डिझॉल्व केलेला ऑक्सिजन. दिस इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ
solute gas and solvent liquid. Then next type number 8, that is solute is a gas and solvent is a solid. आता या ठिकाणी गॅस हायड्रोजनचं एक्झाम्पल इथं आपण बघूयास. हायड्रोजन हा गॅस आणि पॅलेडियम ही काय मेटल आहे. हायड्रोजनचे जे बबल्स आहेत ते आपण पॅलेडियम, आपण रिॲक्शनमध्ये कॅटलिस्ट वापरतो निकेल, हायड्रोजन अँड निकेल. त्या ठिकाणी निकेल किंवा पॅलेडियम हे मेटल्स आहेत, त्या मेटल्सवरती हायड्रोजन गॅस हा बबल केलेला असतो. मग तिथंसुद्धा होमोजिनियस मिक्सचरच तयार होतं. तर त्या मिक्सचरमध्ये सोल्यूट हा गॅस आहे आणि सॉल्वंट काय आहे, सॉलिड आहे. सॉलिड म्हणजे मेटल्स आहे. त्यानंतर शेवटचं एक एक्झाम्पल आहे, तो 9 नंबरचा टाईप आहे होमोजिनियस मिक्सचरमध्ये. यामध्ये सोल्यूट हा गॅस आहे आणि सॉल्वंट काय आहे, गॅस आहे. म्हणजे दोन्ही गॅसेस स्टेटमध्ये. मग ती सुरुवातीला मी सांगितलं एक्झाम्पल एअरचं बघा. एअर इज ए मिक्सचर ऑफ डिफरंट गॅसेस. आता डिफरंट गॅसेस त्यामध्ये जनरली कुठले गॅसेस असतात, ऑक्सिजन, नायट्रोजन, ऑर्गॉन एटसेट्रा. तर हे सर्व गॅसेसचे जे मिक्सचर आहे ते एअरमध्ये प्रेझेंट असतं. म्हणजे एअर इट इज ए होमोजिनियस मिक्सचर ऑफ डिफरंट गॅसेस. सो दीज आर द 9 टाईप्स ऑफ होमोजिनियस सोल्युशन्स. तर 12वीला तुम्हाला हे 9 टाईप्स आहेत. तर 12वीला बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला सोल्यूट आणि सॉल्वंट दिलं जातं, त्याचे एक्झाम्पल विचारले जातात. 11वीला तुम्ही जे शिकलेलं आहे ते कोलाइड्स शिकलेलं आहे. कोलाइड्समध्ये सोल, जेल, इमल्शन असे टाईप्स आहेत. तर त्याच्यामध्ये पार्टिकल साईज ही बिगर असते. आता इथं होमोजिनियस म्हटलं की इथं पार्टिकल साईज ही स्मॉल आहे, आपल्याला दिसत नाही. तर याप्रमाणे 12वीला जो तुमचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये फक्त होमोजिनियस मिक्सचर आता या नवीन याच्यामध्ये घेतलेलं आहेत. आणि याच्यामध्ये फक्त बायनरी जी सोल्युशन्स आहेत त्याच्यामध्ये 2च कॉम्पोनंट्स आहेत. या 2 कॉम्पोनंट्सपासून तयार होणाऱ्या सोल्युशन याचे एक्झाम्पल्स आहेत. आणि याच्यानंतर जो पार्ट आहे त्याच्यामध्ये मग आपल्याला सोल्युशनच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्याला क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज असं नाव आहे, ते नंतरच्या पार्टमध्ये हा भाग येणार आहे. तर आजच्या लेक्चरपुरता आपण इथंपर्यंतच थांबूया. नंतर जो पार्ट आहे तो पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये, त्याच्यामध्ये फॅक्टर्स अफेक्टिंग सोल्युबिलिटी हा पॉईंट आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.